गावोगावी भटकंती करत आपला उदरनिर्वाह करणारी कुटुंब आजही भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत। डोंबाऱ्याचा खेळ दाखवत लोकांचे मनोरंजन करून आपले पोट भरणारे असेच एक कुटुंब सिंदेवाहीतील नवरगाव परिसरात दिसले। उंच दोरीवरून आपला तोल सांभाळत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ती चिमुकली आमचे प्रतिनिधी अमर बुद्धार पवार यांच्या नजरेस पडली आणि त्यांच्या संवेदनांचा बांध फुटला। पाहूया नवरगाववरून बुद्धार पवार यांनी शब्दबद्ध केलेला हा विशेष वृत्तांत। कशासाठी तर पोटासाठी असे म्हणत परराज्यातून भटकंती करत आपला उदरनिर्वाह साधणारा समाज आजही कसरतीच्या खेळाचे दृश्य दाखवून आपले पोट भरतात। जुलै महिन्यातील पावसाळ्याचे वातावरण, गाण्यांचा भावपूर्ण नाद आणि दोरीवर तोल सांभाळणारे चिमुकले पाय हे चित्र होते नवरगाव परिसरातील रस्त्यावरील। पूर्वी गावखेड्यातील चौकात कसरतीचे खेळ दाखवले जात होते, त्याला डोंबाऱ्याचा खेळ म्हटलं जात होतं। आजही भटकंती करून कसरती खेळ दाखवणारा छत्तीसगड राज्यातील भटकंती समाज महाराष्ट्राच्या विविध भागात आपली कला दाखवून पोट भरताना दिसतात। हातात काठी व डोक्यावर लोटे ठेवून आपला तोल सांभाळत दोरीवर चालून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा खेळ दाखवणारे हे कुटुंब छत्तीसगड राज्याचे असल्याचे सांगण्यात येते। कसरतीचे खेळ दाखवून पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवर तोल सांभाळणारी अवघ्या 5 वर्षांची ही चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। पाटी पेन्सिल घेऊन अक्षरं गिरवण्याच्या किंवा हातात बाहुली घेऊन खेळण्याच्या वयात या चिमुकलीला आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी दोरीवर कसरत करावी लागत आहे। जिथे जिथे असा चिमुकल्यांचा खेळ असतो तिथे बघ्यांची गर्दी वाढते। उपस्थितांकडून त्यावेळची क्षणिक संवेदना दाखवली जाते। मग कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये तर कोणी 50 ची नोट तिच्या हातात देतो। नवरगाव परिसरात खेळ दाखवणारे हे कुटुंब छत्तीसगड वरून आलेले आहे। गावोगावी फिरून आपल्या मुलांकडून हे खेळ करवत आपलं पोट भरत आहे। असे कित्येक परिवार रस्त्यावर फिरून आपले पोट भरत आहेत। असे हे एकच नाही तर अशी अनेक कुटुंब हा खेळ दाखवत आपला उदरनिर्वाह करतात। मात्र खंत एकच की त्यांच्याबरोबर असलेल्या या चिमुकल्यांचं बालपण मात्र या रस्त्यावरच हरवून जात आहे। आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, सुधारणा या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी यांच्यासाठी मात्र पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे। शेवटी कशासाठी तर पोटासाठी असं म्हणत ही कुटुंब स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही आपल्या चिमुकल्या लेकरांना उंच दोरीवर लटकवत लोकांचे मनोरंजन करूनच आपला उदरनिर्वाह करत आहेत। एकीकडे विकसित भारत महासत्ता होण्याच्या बाता करत असले तरी अशा भटकंती करत जगणाऱ्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न अद्यापही भारत सोडवू शकला नाही का, हा प्रश्न शिल्लक राहतो। सिंदेवाहीवरून अमर बुद्धार पवार यांची रिपोर्ट।